जय भीम सर्वांना. मी स्वप्नील राजेंद्र जवळगेकर, वंचित बहुजन आघाडी कुर्ला. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला सातत्याने पाठपुरावा करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान, एसकेपी शाळेच्या बाजूचं हे मैदान आहे. या ठिकाणी कसल्याही पद्धतीच्या सुविधा नव्हत्या, सुशोभीकरण नव्हतं. याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार महानगरपालिकेच्या एल विभागाच्या अधिकाऱ्यांनी, आयुक्तांनी केलेला होता. तो भ्रष्टाचार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उघड केला आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने हा लढा जोपर्यंत मैदान सुशोभीकरण होत नाही तोपर्यंत चालू ठेवणार असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणचे कट्टे असतील, झाडाचे, ते सुधारले गेले. या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव होतं फलक, ते लावलं गेलं. सूचना फलक आतमध्ये मोठ्या प्रमाणात लावले गेले. त्याच्यानंतर झाडाच्या आजूबाजूची डागडुजी करण्यात आली. शौचालय बनवण्यात आलं. लहान मुलाचं खेळाचं साहित्य बसवण्यात आलं. आता त्याच्यानंतर इतक्यावरच वंचितचा लढा थांबत नाही, तर येत्या काळामध्ये या ठिकाणी चैत्यभूमीप्रमाणे कमान जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा कायम ठेवणार आहे. मैदान हे सुशोभीकरण सुसज्ज असं व्हायला पाहिजे होतं. ह्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीने लढा दिला होता आणि ते बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे. पण हा लढा इथेच संपलेला नाहीये. तर जोपर्यंत कमान या ठिकाणी लागत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा लढतच राहील. जय भीम, जय भारत.